मी मंथव पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आलो आहे मामांकडे. तर बघू शकता इथे जिया मोबाईल बघतं आणि स्मायरा वरती आहे. आज जायचं आहे फार्म हाऊसवर. तर 11 वाजता जायचं आहे. तर लवकर आता उठलो आहे, आता फ्रेश झालो आहे आणि आता जाऊ आपण मित्रांजवळ. बघू कसा जायचा प्लॅन होता आहे तो. तर हाताने शेट बिस्लरी घेऊन चालले, बघू शकता तुम्ही. ती बघा पब्लिक आली तिथं आणि इथे 2 जण आहेत. लेग पीस, चिकन लेग पीस, चिकन लेग पीस. स्पीकर पण आहे आपल्याला. तनी शेट मार चल उडी. तनी शेट मार उडी चल एक. मग कधी. तर आता पोचलो गाईस फार्म हाऊसवर. हे बघा ये इथं काहीतरी बोलला, तुला समजलं नाही. पोचलोय, अजून 2-3 जण आले नाही, त्यांची वाट बघतो. तिथं यो विरू गेला तर पाहायला लगे तनिष. एसी वाले रूम मध्ये जाऊन बसले सगळी. कडीत लावून ठेवली यांची आता. हा आता कसं रे बेकार. हॅलो पोचलो. इथं पाण्याच्या आतमध्ये जाऊन खेळतात. गाईज आता पाहून झालेला आहे आणि बसलो इथं सुकत. ते बघा ते तिघं अजून पावतायत. फार्म हाऊसचा टूर देतो. तर हे बघा, हा एक पहिला बेडरूम आणि इथं लिव्हिंग एरिया. इथं छोटासा किचन आहे आणि इकडे बाथरूम आणि तिकडे परत 2 बेडरूम आहेत. हे बघू शकता, हा हॉल आहे आणि इथला थोडा पुढे गेल्या व लगेच इथे बेडरूम येतं, दुसरा बेडरूम आणि इथे बाथरूम, इथं टॉयलेट आहे. आत्ताशी पाहून निघले. परत चालले निघलं नाही. परत चालले का. इथं पुलप्स मारते. अरे जा मार ना मग पुलप्स. तुझ्या हाईटच नाही तेवढी, काय करायचा. तर इथं पाळलं या बघा पुलअपसाठी काय करते भाई. जिमला जातं, बॉडी बघू शकतो त्याची. खूप खूप. तू पण पारस बाहेर निघचल पाकाच पावला. अरे किती वाजता पाण्यात गेलतो काय, 1-2च्या ह्याच्यात गेलतो. 5:30 पर्यंत निघलो आता मी. आणि आता गेमिंग यूट्यूबर जीत क्रिएशन बघितली असेल तुम्ही पावताना व्हिडिओ याची. बघा आता नाईटमध्ये व्ह्यू बघा फक्त फार्म हाऊसचा. फार्म हाऊसच्या आतमध्ये लाईट आहेत, ते स्विमिंग पूलच्या आतमध्ये लाईट आहेत, ते दिसतील तुम्हाला रात्री. तुम्हाला दाखवेनच मी. आणि इकडे बघा पोरं सगळी खायची तयारी करतात. पाहून आल्यावर फुल थंडी वाजतं आणि या दोघांनी तर AC लावून ठेवले. तर हां सोलावर ठेवले, पक्की बागडी झाली इथं. आणि हो
ती 4 तास होता पाण्यात 4 तास तरी मला तसंच आहे आणि यो विरू पण तसाच. आता या बघा फोन फुटले परलाय जुलशी चुकून. हे बघा डायरेक्ट डिस्प्ले गेला इथं खर्च आला फुकाटचा त्याला. अरे चहा बनवता ना वाटतं. चहा बनवता ना पोरा. आपल्या कुक आहेत वैभव. जास्तच गोर करशील ना गोर. आता टाइमपास आलो बाहेर दोघं फिरायला. अर्धी 4-5 जण तर पहिलेच असंच फिरायला गेलं. इथं कंटाळलं. यावर फार्म हाऊस भारी असून इकडे बघू शकता. इकडे फार्म हाऊस आणि इकडे बघा व्ह्यू कसला भारी आहे. निसर्गाच्या मधीन आहे फार्म हाऊस. आणि तिथे पण यार खूप फार्म हाऊस आहे तिथे बघू शकता. तिथे एक आहे सायरा फार्म हाऊस. परत तिथे एक फार्म हाऊस आहे. खूप फार्म हाऊस आहे तिथे. इथं एक मोठा फार्म हाऊस आहे की विया फार्म हाऊस. मागच्या वर्षी तिकडे गेलतो यावर्षी इथे आलोय. पण रस्ता बरोबर नाही आहे. तुम्ही बघू शकता इकडे बघा काय रस्ता आहे इथे. तनिष आणि मी आलो इथं असंच फिरायला. तनिष कांटाला आला ना इथं. कांताला त्याच्या आयला झोपून नाही. मग काय AC लावले तर लावले फुल चिल्ड करून ठेवले रूम आणि थंडी भरली यांनाच. आणि तिथे आहे बघा मागच्या वर्षी तिथे गेलो तो विया फार्म हाऊस आहे तिथे. नाही तर इकडे अरे ती पोरा गेली कुठे आपली एवढ्या लांब आलं चालत. पाऊस आले वाट लागेल भिजत जायला लागेल. आपण सरळ टाकतो आपण कसं भिजत बघा भाई माझा फोटो काढता येतो. फुल हिरवले इथं. तर काही आता आलोय फिरून. तर इथं व्हॉइस कट झाला माझं माहीत नाही काय झालं. यामुळे रेकॉर्डिंग टाकली आहे. तर गाईज आता कालोख झालाय बघू शकता. हे बघू शकता फार्म हाऊसचा लुक रात्रीचे कसं येतंय. आणि अजून पालण्यानेच केलं इथं. आता मॅच झाली आऊट झाला पहिल्याच बॉलांना. 4 मारल्या मग 4 मारल्या त्या व्हिडिओ न आल्या त्यांना काय समजायचे. हे बघ टॉस चालू आहे. परत वर्ल्ड कप फायनलचा टॉस चालू आहे. टॉस विन कोण झाले आपण का. आपल्याला पहिले बॉलिंग पहिली बॅटिंग करणार मी आता सांगते. लाटा अंदम पाण्याला लाटा. तर गाईज आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इतकेच. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.